केदारनाथ हे धाम फक्त एक मंदिर नाही, तर श्रद्धा, गूढ आणि चमत्कार यांचा संगम आहे. हिमालयाच्या उंच डोंगरात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे पवित्र ठिकाण शतकानुशतके भक्तांना आकर्षित करत आले. या मंदिरातील प्रत्येक दगडामागे कथा आहेत, ज्या श्रद्धा, चमत्कार आणि विज्ञानाशी जोडलेल्या आहेत. 16 जून 2013ची ती काळी रात्र, जेव्हा निसर्गाने रौद्र रूप दाखवलं. उत्तराखंडात केदारनाथमध्ये भीषण विध्वंस झाला. पण या विध्वंसात एक चमत्कार झाला, ज्याने श्रद्धा वाढली. चला, त्या भयानक परिस्थिती आणि चमत्काराबद्दल जाणून घेऊया, ज्याने मंदिर वाचवले. त्या रात्री मंदाकिनी नदीचे पुराचे पाणी केदारनाथकडे वेगाने येत होते. जोरदार पाऊस आणि ग्लेशियर वितळल्यामुळे परिस्थिती आणखी भयानक झाली. पाणी, दगड आणि मलबा पूर्ण शहराला विळखा घालून होते. जिथे आधी डोंगरांची सुंदरता होती, तिथे आता विध्वंसाचा तांडव होता. हॉटेल, घरे, दुकाने सर्व काही वाहून गेले. सुमारे 6000 लोक मरण पावले आणि लाखो लोक बेघर झाले. पण एक गोष्ट स्पष्ट होती, ही आपत्ती थेट केदारनाथ मंदिराकडे सरकत होती. काय हे भगवान शिवांच्या पवित्र धामाला नष्ट करणार होतं? जसं पाणी मंदिराकडे जवळ येऊ लागलं, अचानक एक मोठा दगड, ज्याला आता भीमशिला म्हणतात, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येत मंदिराच्या मागे येऊन थांबला. तो दगड मंदिराच्या अंदाजे 50 फूट मागे थांबला आणि पुराच्या पाण्याला 2 भागात विभागून टाकले. त्या क्षणी जणू भगवान शिवांनी स्वतः कृपा करून मंदिराला विनाशातून वाचवले. पुराचे पाणी भीमशिलेला धडकून मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहून गेले. आजूबाजूची सर्व बांधकामे वाहून गेली, पण मंदिर, भगवान शिवांचे हे पवित्र धाम, चमत्कारिकपणे सुरक्षित राहिले. ही फक्त एक घटना नव्हती, ही भक्तांच्या शिवभक्तीचे जणू जिवंत उदाहरण ठरली. या मोठ्या दगडाला स्थानिकांनी भीमशिला असे नाव दिले. महाभारतातील वीर भीमच्या नावावर ठेवलेली ही शिला आता केदारनाथच्या चमत्काराचे प्रतीक बनली आहे. हिला भीमशिलाच का म्हणतात आणि पांडवांचा केदारनाथाशी काय संबंध होता, ते आपण पुढे जाणून घेऊ. लोकांचा विश्वास आहे की हा दगड शिवकृपा आणि भीमाच्या शक्तीचे प्रतीक आहे. आजही भक्त या शिलेचं पूजन करतात आणि ती मंदिर दर्शनाचा महत्त्वाचा भाग मानतात. वैज्ञानिकही या घटनेने थक्क झाले. त्यांचे म्हणणे आहे की हा दगड डोंगरावरून घसरून खाली आला, पण हा दगड अगदी मंदिराच्या मागेच येऊन कसा थांबला आणि पाण्याच्या प्रवाहाला याने 2 भागात कसं विभागलं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हा दगड अंदाजे 20 ते 35 फूट लांब आणि 10 ते 15 फूट रुंद होता. त्याचे वजन सुमारे 1000 मेट्रिक टन होते असे मानले जाते. हा दगड मंदिराला धडकला असता तर मंदिर पूर्ण नष्ट झाले असते. त्यावेळी मंदिरात अंदाजे 300 लोकांनी आसरा घेतला होता आणि या शिलेमुळे त्या सर्वांचे प्राण वाचले. आपल्या मनात प्रश्न येतो की 2013च्या इतक्या मोठ्या प्रलयानंतरही केदारनाथ मंदिर आजही कसे सुरक्षित उभे आहे? त्याचे उत्तर दडले आहे प्राचीन इंटरलॉकिंग तंत्रात. या तंत्राने मंदिराचे मोठे दगड कोणताही फास, चुना किंवा सिमेंट न वापरता जुळवले गेले. दगड असे कोरले होते की ते एकमेकात घट्ट बसत. या तंत्रामुळे मंदिर नैसर्गिक आपत्तीपासून वाचले, मग ते भूकंप असो, मोठा हिमवर्षाव असो किंवा पूर. 2013 मध्ये संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला, तरीही मंदिर उभे राहिले. मंदिराच्या भिंती आजही शतकांपूर्वीप्रमाणेच मजबूत उभे आहेत. हीच इंटरलॉकिंग तंत्रज्ञान आजही वैज्ञानिकांना आश्चर्यचकित करते. आता मोठा प्रश्न, एवढ्या मजबूत आणि प्राचीन तंत्राने केदारनाथ मंदिर कोणी बांधले? त्यामागची कथा आणि इतिहास खूप रोचक आहे. तर चला, आपण या पवित्र मंदिराच्या इतिहासात सुरुवातीपासून डोकावूया आणि जाणून घेऊया की हे अद्भुत मंदिर कोणी आणि कसे बांधले. केदारनाथ मंदिराचे बांधकाम खूप प्राचीन आणि रहस्यमय मानले जाते. हे मंदिर फक्त धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे नाही, तर त्याच्या बांधकामाशी निगडीत पौराणिक कथा त्याला अजून अद्भुत बनवतात.
यात आपण 3 कथांबद्दल बोलणार आहोत. त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे महाभारताशी संबंधित. तर चला या मंदिराच्या निर्मितीची कथा जाणून घेऊ. धार्मिक ग्रंथानुसार महाभारत युद्धात विजय मिळाल्यावर युधिष्ठिर हस्तिनापूरचे राजा झाले. त्यांनी जवळपास 40 वर्ष राज्य केले. एके दिवशी पांडव श्रीकृष्णांसोबत बसून युद्धाबद्दल चर्चा करत होते. पांडव म्हणाले, हे नारायण, आमच्यावर आपल्या नातेवाईकांना मारण्याचा पापाचा डाग आहे. हे पाप कसे दूर होईल? श्रीकृष्ण म्हणाले, या पापातून मुक्ती फक्त महादेव देऊ शकतात. आता वेळ आली आहे की तुम्ही महादेवांची शरण घ्या. तेवढ्यात पांडवांना बातमी मिळाली की श्रीकृष्णांनी देहत्याग केला आहे. हे ऐकून पांडव खूप दुःखी झाले. त्यांनी राज्य परीक्षिताकडे सोपवलं आणि द्रौपदीसह भगवान शिवांच्या शोधात निघाले. ते सर्वप्रथम काशीला गेले, पण दर्शन झाले नाही. ते अनेक ठिकाणी गेले, पण शिवजी तिथून निघून जात होते. एक दिवस ते हिमालयात पोहोचले. तेव्हा भगवान शिवांनी नंदीचे रूप घेतले आणि जनावरांमध्ये मिसळले. भीमने एक योजना आखली. त्याने भला मोठा आकार धारण करून पाय पर्वताच्या दोन्ही बाजूंना पसरवले, म्हणजे जनावरे त्यांच्या पायाखालून जातील. पण नंदी रूपातले शिवजी तसे गेलेच नाहीत. भीमने त्यांना ओळखले आणि पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवजी जमिनीत शिरू लागले. भीमने त्यांचा पाठीमागचा भाग पकडला. शिवजी पांडवांच्या भक्तीने प्रसन्न झाले. त्यांनी दर्शन देऊन त्यांच्या पापांची मुक्ती केली. याच कारणामुळे येथे शिवलिंगाचा आकार इतरांपेक्षा वेगळा आहे. पांडवांनीच येथे केदारनाथ मंदिर बांधले असे मानले जाते. भगवान शिवाचे शरीर पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले आणि पंचकेदार निर्माण झाले. मुख पशुपतीनाथ, भुजा तुंगनाथ, रुद्रभाव रुद्रनाथ, नाभी मदमहेश्वर, जटा कल्पेश्वर. पंचकेदारामध्ये केदारनाथ सर्वात महत्त्वाचे मानले जाते, कारण येथे भगवान शिवांच्या पाठीच्या रूपाची पूजा केली जाते. तुम्ही पंचकेदारबद्दल एक मोठी डॉक्युमेंटरी पाहू इच्छित असाल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. पुढच्या डॉक्युमेंटरीत आम्ही तुम्हाला या रहस्यमय यात्रेवर नक्की घेऊन जाऊ. केदारनाथ मंदिराच्या निर्माणाची दुसरी प्राचीन आणि महत्त्वाची कथा नर नारायण ऋषींशी संबंधित आहे. शिवपुराणात म्हटलं आहे की बद्रीवनात नर नारायण मातीचं शिवलिंग बनवून पूजा करत होते. त्यांच्या कठोर तपेने प्रसन्न होऊन शिवजी समोर प्रकट झाले आणि म्हणाले, वर मागा. नर नारायण म्हणाले, आपण येथे सदैव ज्योतिर्लिंग रूपात राहा. भगवान शिवाने हे वरदान मान्य केला. तेव्हापासून येथे त्यांची ज्योतिर्लिंग म्हणून पूजा होते. या कथेनुसार हे स्थान शिव विष्णू यांच्या एकतेचं प्रतीक आहे. भगवान शिव केदारनाथात आणि विष्णूजी बद्रीनाथात विराजमान आहेत. 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी केदारनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि हिंदू धर्माच्या पुनरुत्थानात मोठी भूमिका बजावली. त्यांनी येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. आदि शंकराचार्यांनी आपले शेवटचे दिवस येथे घालवले आणि इथेच समाधी घेतली. इतिहासकारांच्या मते मंदिर किती जुने आहे हे अचूक सांगणे कठीण आहे, कारण पाली व ब्राह्मी लिपी अजून पूर्ण वाचता येत नाही. ग्वालियरमध्ये सापडलेल्या शिलालेखानुसार राजा भोज यांनी केदारनाथ मंदिराच्या बांधकामात भूमिका बजावली होती. एपिग्राफिया इंडिका या ग्रंथातही याचा उल्लेख आहे. 1882च्या नोंदीप्रमाणे मंदिराचा मोठा भाग दगडांनी बनलेला आहे. गर्भगृहावर सोनेरी सजावट असलेला छोटा मनोरा आहे. मंदिरासमोर यात्रेकरूंसाठी पक्की घरे होती. पुजारी मंदिराच्या दक्षिणेस राहत होते. आता आपण इतिहासातील त्या अध्यायात जात आहोत जिथे हे मंदिर 400 वर्ष बर्फाखाली दडूनही टिकून राहिले. हे कसं शक्य झालं? शंकराची कृपा की निसर्गाचा अद्भुत विज्ञान? 13व्या ते 17व्या शतकात मंदिर जार बर्फाखाली दडलेले होते. त्या काळात हिमालयात ग्लेशियर खूप वाढले होते, पण इतक्या बर्फाखाली असूनही मंदिराला काही मोठे नुकसान झाले नाही. वैज्ञानिकांना मंदिराच्या दगडांवर बर्फाच्या दाबाचे आणि हिमनदीच्या हालचालीचे खुणा दिसल्या. ल्युमिनस डेटिंगनुसार मंदिर त्या काळात बर्फाखाली होते हे स्पष्ट झाले. मंदिर अतिशय मजबूत दगडांनी आणि इंटरलॉकिंग तंत्राने बांधले आहे.
त्यामुळे बर्फाचा जबरदस्त दाबही त्याला हानी करू शकला नाही. आता एक धक्कादायक गोष्ट, केदारनाथ आणि रामेश्वरम एकदम सरळ रेषेत कसे असू शकतात? तुम्ही कधी विचार केला आहे का की केदारनाथ आणि रामेश्वरम सारखी दोन मंदिरं एकाच रेषेत कशी असू शकतात? हे रहस्य फक्त भक्तांना नाही तर शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करतं. उत्तराखंडचं केदारनाथ आणि दक्षिण भारतातील रामेश्वरम ही दोन्ही ज्योतिर्लिंग 79 अंश देशांतर रेषेवर आहेत. पण एवढंच नाही, यांच्यामध्ये अजून 5 शिवमंदिरे आहेत जी 5 तत्वांचं प्रतिनिधित्व करतात: पाणी, हवा, अग्नी, आकाश आणि जमीन. आता कल्पना करा, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा उपग्रह तंत्रज्ञान किंवा GPS काहीच नव्हतं, तेव्हाही आपल्या पूर्वजांनी ही मंदिरे एवढ्या अचूकपणे एकाच सरळ रेषेत कशी बांधली? केदारनाथ आणि रामेश्वरम यांच्यात 2383 किलोमीटरचं अंतर आहे आणि ही 7ही मंदिरे एकाच रेषेत असणं हा फक्त योगायोग असू शकत नाही. ही मंदिरे 1500 ते 2000 वर्षांपूर्वी बांधली गेली होती. विज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर हा एक अद्भुत भूमितीय संयोग आहे. चला आता आपण केदारनाथच्या त्या रहस्याबद्दल बोलूया, जे वर्षानुवर्ष भक्तांना आणि शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करत आहे. दरवर्षी जेव्हा हिवाळ्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, तेव्हा मंदिरात लावलेला दिवा पुढील 6 महिने न विझता जळत राहतो. ते शक्य कसं? कारण तिथं 6 महिने एकही माणूस नसतो. दरवाजे बंद झाल्यावर शिवलिंगाची पूजा मग कोण करतं? ही घटनाच आजही लोकांसाठी मोठं रहस्य आहे. याचं पूर्ण स्पष्टीकरण आजपर्यंत मिळालेलं नाही. दरवर्षी भाऊबीजेनंतर हिमालयावर जाड बर्फ जमा होते. सुमारे 6 महिने मंदिर बंदच राहते. मान्यतेनुसार दरवाजे बंद झाल्यावर देव आणि गंधर्व इथे पूजा करायला येतात. असंही मानलं जातं की या काळात भगवान शिवही इथेच निवास करतात. दरवाजे बंद करताना मंदिरात एक दिवा लावला जातो. हा दिवा 6 महिने कुणीही नसताना सतत जळत राहतो आणि दरवाजे उघडल्यावरही हा दिवा जळताच दिसतो. जणू इथल्या देवत्वाचा प्रकाश कधीच विझत नाही. एक असा दिवा जो माणसं नसतानाही सतत पेटत राहतो आणि तोही अनेक महिन्यांपर्यंत. ही रहस्यमय घटना भक्तांच्या मनात खूप मोठा विश्वास निर्माण करते. हे याचं चिन्ह मानलं जातं की भगवान शिवांची उपस्थिती येथे नेहमीच असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर 6 महिने पेटणारा दिवा आणि मंदिराची स्वच्छता अजूनही एक कोडच आहे. दरवाजे उघडल्यानंतरही मंदिर आतून अगदी तसंच स्वच्छ दिसतं, जणू कुणीतरी तिथे रोज पूजा करत होतं. शास्त्रज्ञ या गोष्टीला अजूनही पूर्णपणे समजू शकलेले नाहीत. दरवाजे बंद असताना भगवान शिवांची मूर्ती आणि मंदिरातील धार्मिक चिन्ह, ज्यांना दंडी म्हणतात, यांना उखीमठ येथे नेलं जातं. उखीमठ उत्तराखंडमधील एक पवित्र ठिकाण आहे जिथे भगवान केदारनाथ यांचा विग्रह हिवाळ्यात सुरक्षित ठेवला जातो. तेथे भगवान शिवांची पूजा संपूर्ण 6 महिने नियमितपणे केली जाते. उखीमठ हे मंदाकिनी आणि अलकनंदा नद्या मिळतात त्या ठिकाणी आहे. मंदिराचे मुख्य पुजारी भगवान शिवांच्या मूर्तीला घेऊन उखीमठकडे जातात. ही प्रक्रिया विशेष मंत्र आणि धार्मिक विधींसह केली जाते. केदारनाथ मंदिरातील पूजेची व्यवस्था खूप खास आहे. या मंदिरातील पूजा कर्नाटकच्या वीरशैव जंगम समुदायातील पुजारी करतात, ज्यांना रावल म्हणतात. रावल पुजारी हे मुख्य पुजारी असतात आणि भगवान शिवांचे सर्व अनुष्ठान करतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. रावल पुजारी कर्नाटकामधील याच समुदायातून निवडले जातात. मुख्य अनुष्ठान कन्नड भाषेतच केले जाते. पुराणात आणखीन एक रहस्य सांगितलं आहे की एक दिवस केदारनाथ आणि बद्रीनाथ लुप्त होतील. जेव्हा नर आणि नारायण पर्वत एकमेकांना मिळतील तेव्हा या धामांचा मार्ग बंद होईल. यानंतर भविष्य बद्री आणि भविष्य केदार या नावाने नवीन तीर्थस्थळांचा उदय होईल. तर हा होता केदारनाथ मंदिराचा रहस्यपूर्ण इतिहास. भीमशिलाचा चमत्कार, मंदिराचं अद्भुत बांधकाम, 400 वर्ष बर्फाखाली राहणं, देवता आणि गंधर्वांची पूजा, 6 महिने अखंड पेटणारा दिवा आणि भक्तांची अढळ श्रद्धा.
ही फक्त धार्मिक कथा नाही तर अलौकिक शक्तीचं प्रतीक आहे. जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी आवडली असेल तर कमेंट्समध्ये फीडबॅक सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. अशाच रोचक डॉक्युमेंटरीज मिळत राहतील.